अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांसी. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री गणेशाय नमः. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17 भाग 5. अरे असे पहा, ओम तत्सत हा उच्चार तो करणाराला त्या ठिकाणाजवळ नेतो की जेथून किंवा ज्या योगे या दृश्य जगताला प्रकाश अथवा सत्ता प्राप्त होते. सर्व विशेष भावरहित जे केवळ शुद्ध परब्रह्म, त्याचे ओम तत्सद हे अखेरच्या खुणेचे वाचक आहे. परंतु आकाश अन्य कोणाच्या आधारावर नसून जसे स्वतःच्याच आधारावर स्थित आहे, तसे ओम तत्सत नाम व नामी परब्रह्म ही अभेदत्वाने स्वरूपता स्वतःच्या आश्रयावरच किंवा आश्रयरहित स्थित आहेत. आकाशात सूर्योदय झाला हे सूर्यप्रकाशाने जाणले जाते, तसे हे नाम व नामी परब्रह्म हे स्वप्रकाशत्वाने अभेद रूपाने प्रकाशित आहे. म्हणून ओम तत्सत हे 3 अक्षरी नाव नसून शुद्ध ब्रह्मच आहे. म्हणून जे कर्म करशील, हे यज्ञकर्म असो, दान असो अथवा तपादिकांसारखे गहन कर्म असो, व ही सर्व कर्मे यथाविधी पार पडोत अथवा अपुरी राहोत, परंतु परिसाच्या स्पर्शाने जे लोखंड सोने होते, त्या सोन्यात चांगला वाईटपणा कसून पाहण्याचे कारण नसते. त्याप्रमाणे ओम तत्सद मंत्राने ब्रह्मार्पण केलेली कर्मे ब्रह्मरूपच होतात. ध्यानात ठेव की त्या कर्मात उणे पुरे, कमी अधिक असे काही राहतच नाही. जशा नद्या एकदा समुद्राला मिळाल्यावर त्यांचा चांगला वाईटपणा अथवा पवित्र अपवित्रपणा वेगळा राहत नसतो, त्याप्रमाणे हे पार्था, बुद्धिमंता, ब्रह्मनामाच्या अंगी असलेली शक्ती तुला दृष्टांतासह सांगितली. आता 3 अक्षरी मंत्रातील प्रत्येक अक्षराचा वेगवेगळ्या ठिकाणी कसा प्रयोग करावा ती पद्धतही सांगितली. अर्जुना, आता तुझ्या ध्यानात वर्म आले असेल की अशी सर्वश्रेष्ठ व सुप्रसिद्ध वस्तू त्याला बृहत, मोठे, विशाल या धातूच्या अर्थानुसार ब्रह्म हे नाव प्राप्त झाले. तर अर्जुना, आता येथून या नामावर नित्य श्रद्धा ठेवून तू कर्मे केलीस तर ती जन्मबंधास कारणीभूत होणार नाहीत, अर्थात तू मुक्त होशील. ज्या कर्मामध्ये या मंत्राचा, या प्रयोगाचा यथाविधी उपयोग केला जातो, तेथे सर्व वेदांचेच अनुष्ठान घडल्याचे श्रेय प्राप्त होते. हा मार्ग सोडून श्रद्धेचा त्याग करून दुराग्रहाचे बल वाढवून मग कोट्यावधी अश्वमेध केले, रत्नांनी भरून पृथ्वीचे दान दिले अथवा एका अंगठ्यावर उभे राहून हजारो वर्षे तपश्चर्या केली किंवा परोपकारासाठी समुद्रासारखे मोठाले तलावादी जलाशय बांधले, तरी ते जणू सर्व व्यर्थ होय. खडकावर वर्षाव व्हावा, भस्मात हवन करावे अथवा सावलीला आलिंगन देण्यास जावे किंवा अर्जुना आकाशाला ठोसे मारावेत, त्याप्रमाणे ही सर्व कर्मे व्यर्थच होतात. तेलाच्या घाण्यात दगडगोटे घालून गाळू गेले असता जसे तेल किंवा पेंड काहीच मिळत नाही, त्याप्रमाणे या कर्माची स्थिती होऊन व्यर्थ श्रम, द्रव्य यांची हानी मात्र होऊन दारिद्र्य जोडले जाते. पदरात खापऱ्या बांधून या किंवा अन्य देशात गेले तरी त्याचा द्रव्य म्हणून कोठेही स्वीकार न होता जशी उपाशी मरण्याची पाळी येते, त्याप्रमाणे त्या सर्वही कर्मापासून ऐहिक भोगप्राप्तीही होणार नाही, तर तेथे पारलौकिक भोगांची आशा कोणी धरावी. म्हणून ब्रह्मनामावर श्रद्धा न ठेवता जे जे कर्म करावे ते दृष्ट फलाला किंवा अदृश्य फलालाही कारण न होता
केवळ शीन मात्र होतो. याप्रमाणे पातकरूपी हत्तीचा नाश करणारा सिंहरूप, त्रिविध तापरूपी अंधकाराचा नाश करणारा सूर्य, लक्ष्मीचा पती वीर नरहरी जे भगवान श्रीकृष्ण त्यांनी कथन केले. पौर्णिमेला शुद्ध चांदण्यात चंद्रापेक्षा चांदणेच आकर्षक होऊन चंद्र जसा काही हरपतो, त्याप्रमाणे आत्मानंदाच्या भरतीत अर्जुन हरपल्याप्रमाणे म्हणजे देहबान विवर्जित हरपून गेलेला असा झाला. अहो, युद्धप्रसंग ही एक विशेष हिशेब घेणारी वाण्याची पेढी आहे. तेथे बाणांच्या अग्रांनी टोकांनी प्राणांतापर्यंत माप घेतले जाते. अहो, अशा घोर प्रसंगी हा स्वानंद राज्य साम्राज्य कसे भोगीत आहे पहा. आज याच्यासारखा भाग्याचा पुतळा दुसरा कोणीही दिसत नाही. संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा, शत्रुपक्षाचा खरा, पण या अर्जुनाच्या गुणांचे कौतुक वाटते. इतकेच नव्हे तर हा आम्हासही सुख देणारा गुरुच जणू काही भेटला आहे. याने देवाला ह्या गोष्टी विचारल्या नसत्या तर देवांना हे रहस्य सांगण्याचे काय कारण पडले होते, व मग आमच्यासारख्यांना तरी परमार्थाच्या भेटीचा योग कसा आला असता. अज्ञान अंधकारात जन्ममृत्यूच्या फेऱ्यात मी होतो, त्या मला आत्मप्रकाश मंदिरामध्ये आणून सोडले. तुम्हा आम्हावर अर्जुनाने एवढा मोठा उपकार केला आहे, म्हणून हा जणू श्री व्यासांचा सहोदर बंधू गुरुकृपाने अवतरला आहे असा वाटतो. त्याचप्रमाणे संजयाला मनात असेही वाटले की राजाला ही अर्जुनाची स्तुती खुपेल, म्हणून किती बोलावी, आता पुरे. म्हणून हा स्तुतिवाद सोडून पार्थाने देवांना विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नाकडे संजय वळला. श्री निवृत्तीदास ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुनाच्या गोड प्रश्नांचे मीही गोड व्याख्यान करीन, ते श्रोत्यांनी ऐकावे. या प्रकारे श्री ज्ञानेश्वरीचा अध्याय 17 संपूर्ण झाला. श्रीकृष्णार्पण नमस्तु.